या दिवशी सटवाई येऊन बाळाचं आयुष्य लिहिते. चला पाहूयात आपण काय. तर पहा, जी बाळाचा पहिला 5वा संस्कार जो असतो त्या दिवशी सटवाई देवी येऊन बाळाचे भविष्य लिहिते. म्हणून त्या दिवशी देवीची पूजा करून बाळासाठी चांगले आयुष्य, आरोग्य आणि भाग्य यासाठी प्रार्थना केली जाते. त्यासाठी आपल्याला 5 फळं लागतात, हळकुंड लागतं, हळदी कुंक, थोडंसं गोडधोडमध्ये काही असेल तर, आणि अगरबत्ती लागते, पानं लागतात, कलश वगैरे आपल्याला लागतो. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये वही पेन ठेवतात. जर बाळाचा एखादा नवीन कोरा ड्रेस असेल तो पण आपण ठेवू शकतो, जे आपल्याकडे अवेलेबल आहे. काजळ वगैरे बाळाचं असतं ते ठेवायचं. आणि इथे आपल्याला कणकेचा दिवा लावायचा असतो. सगळे अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडून घ्यायची असते. आमच्याकडे ही पूजा बाथरूम मध्ये केली जाते, म्हणजे तिथे ही पूजा मांडली जाते. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती पूजा काढली जाते. नैवेद्य पण आपल्याला ठेवायचा असतो. नवजात बाळ नाजूक असते, त्याच्या आरोग्यासाठी आणि वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी ही पूजा केली जाते. आईची ही तब्येत सुधारावी आणि बाळ निरोगी वाढावे यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. अशा पद्धतीने ही पूजा ठेवत असतात. या दिवशी बाळाचं भविष्य लिहिलं जातं असं म्हणतात. बाळाच्या आगमनाचा आनंदाचा साजरा करण्यासाठी हा छोटा पण महत्वाचा हा संस्कार 5वा संस्कार असतो. त्यानंतर सगळी पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मी हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर मग पाया पडून घेतल्या. तुमच्याकडे ही पूजा कुठे करतात, म्हणजे घरात करतात की बाथरूम मध्ये करतात, नक्की कमेंटद्वारे कळवा. जे काय असेल तुमच्याकडे पाट असेल किंवा चौरंग असेल त्याच्यावर ही पूजा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पाया पडून घेतले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा बाळाला जेव्हा पाया पडायला तिथे नेतात तेव्हा त्याला तो दिवा दिसू नाही द्यायचा असं म्हणतात. त्याच्यामुळे बाळाला मी पूर्णपणे असं झाकून घेतलं होतं, जेणेकरून त्याला तो दिवा दिसू नये. आणि असं ज्या वेळेस येते ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की खरंच नाही पाहिजे, बाळाला दिवा नाही दिसला पाहिजे, कारण की अपशकुन असतं असं म्हणतात त्याला. त्याच्यामुळे मी पूर्णपणे बाळाला झाकून घेतलं होतं. आणि त्यानंतर मम्मीने हळदी कुंकू लावून घेतलं. आणि आता मी बाळासोबत पण एकदा पाया पडून घेते. तर असा हा बाळाचा 5वा संस्कार, म्हणजे बाळाची 5वी पूजन अशी आम्ही अशा पद्धतीने केली होती. तुमच्याकडे काय पद्धत आहे कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझी मदरहूडची जर्नी तुमच्यासोबत मी शेअर करत असते. बेबीचे फूड रेसिपीज वगैरे शेअर करत असते. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपल्यासोबत बाळ असतं तेव्हा पण. आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. आणि याच्याबद्दल तुम्हाला काही अजून प्रश्न असतील, कसं काय करायचं वगैरे, लॉंग व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर जरूर सबस्क्राईब करा. बाय. भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये. डबल